आणि आत्ताची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट, छगन भुजबळ यांनी आरक्षणासंदर्भात जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहमत नाही। आम्ही भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही असं वक्तव्य बबनराव तायवाडे यांनी केलंय। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेला पाठिंबा देत नसल्याचं सांगितलंय। दरम्यान या संदर्भात बबनराव तायवाडे यांच्याशी बातचीत केली आहे रजत वशिष्ठ यांनी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्या सोबत आहेत। तायवाडे सर, कालपर्यंत तुम्ही स्पष्ट भूमिका मांडली होती की जे काही निर्णय सरकारने केले, जे काही मागण्या जरांगे यांनी केलेल्या होत्या त्याच्यानंतरही ओबीसी समाजाचा कुठलाही नुकसान होत नाही। काल संध्याकाळी ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बैठक घेतली। 3 ठराव त्या बैठकीत घेण्यात आलेले आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची या 3 मागण्यांसंदर्भातली भूमिका काय? नाही, पहिला मुद्दा तर असा आहे की जो सगळ्या सोयऱ्याचं GR सरकारने राजपत्र आहे ते राजपत्र काढणार आहे, त्याच्यामध्ये जे उल्लेख केलेला आहे त्याचा जर आपण अभ्यास केला तर कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतणे भाव भावकीतील असा नातेवाईक किंवा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे हा शब्द महत्त्वाचा आहे। आधी काय होतं की अर्जदाराचे वडील, आजोबा आणि पणजोबा। आता माझे आजोबा असतील, त्यांच्या याच्यावर कुणबी नोंद आहे, त्यांचे 4 पोरं म्हणजे त्याच्यातलं एक माझे वडील, 3 माझे काकांचे मुलं म्हणजे पुतणे माझ्या वडिलाचे। तर या सर्वांना तोच काका पुतण्या शब्द फक्त इथे ॲड केलेला आहे जो पितृसत्ताक पद्धतीमधला शब्द आहे। त्याच्यामुळे नवीन कोणी व्यक्तीने की नवीन पद्धतीने कुठल्या सगळे सोयऱ्याची परिभाषा केलेली नाही। काल छगन भुजबळ यांनी जी बैठक घेतली, आपण आपल्या व्यस्ततेमुळे गेले नाही, मात्र सल्ला दिला होता की सगळ्या परिस्थितीचा, सगळ्या कागदपत्रांचा ओबीसी नेत्यांनी अभ्यास करावा। तुमची भूमिका आणि इतर जे काही ओबीसी नेते त्यांच्या भूमिकेमध्ये एक फरक दिसतंय, त्यामुळे कुठेतरी ओबीसी समाजामध्ये एक कन्फ्युजनचा, संभ्रमाचा वातावरण आहे। नाही, मला जेवढे फोन आले, मला ज्या लोकांनी विचारलं, अजूनही विचारणार होतं, मी त्यांना एक वाक्य वाचून दाखवतो आणि मग त्यांच्यानंतर त्यांना म्हणतो की तुम्ही सांगा याच्यात काय नवीन आहे, आणि मग ते लोक बरोबर ॲग्री होतात। आपल्याला समजून सांगावं लागेल ना। आता मी प्रत्येक जिल्ह्याच्या लोकांना म्हणतो मग तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जा, माहितीच्या अधिकाऱ्याकडे माहिती मागा की या 24/10/2023 नंतर किती नवीन प्रमाणपत्र निर्गमित केले। तो जर आकडा ह्या 38 लाखाची मिळत असेल तर मी त्या दिवशीपासून पूर्ण आमरण उपोषण स्वतःचा देहत्याग करायलाही तयार आहे। पण नवीन जर नाहीच आहे त्याच्यामध्ये, तर नवीन वाटेकरीच आलेले नाही ओबीसीमध्ये, तर विरोध कशासाठी करायचा? विरोधाला विरोध म्हणून माझं तरी, आमच्या संघटनेचं तरी ते हे ध्येय धोरण नाही आहे। मग छगन भुजबळांसोबत तुम्ही उभे राहणार आहात की नाही? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा काय पुढचं पाऊल राहणार? नाही, जोपर्यंत आम्ही या निष्कर्षावरती येत नाही की या 25 आणि 26 तारखेच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजावरती कुठे अन्याय झालेला आहे, त्या दिवशीपर्यंत आम्ही कुठलीही भूमिका स्पष्ट करणार नाही। ज्या दिवशी आम्हाला वाटेल की ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे किंवा होऊ शकतो, होणार आहे, त्या दिवशी आम्ही राज्यभर रस्त्यावर तर ओबीसी बाहेर काढू। सध्या तरी वाटत नाही? सध्या तरी आम्हाला वाटत नाही। मी फार कॉन्फिडंट आहे। छगन भुजबळ यांना काय सल्ला आहे आपला? नाही, माझं झालं मी काल पण आपल्यासमोर बोललो मीटिंगच्या पहिली की याचा डिटेल अभ्यास करावा। म्हणजे आमचं असं आहे की आपल्यासारख्या नेतृत्वामुळे समाजाची दिशाभूल होऊ नये, हे माझं महत्त्वाचं आहे। अन्यथा समाजाचं समाज दिशाहीन होऊन जाईल। नाही, मग प्रत्येक व्यक्तीला हेच वाटेल आपल्यावरती अन्याय झाला, मग समाजाला कुठे थांबवाल तुम्ही? आणि उद्या जर आम्हाला कोणी विचारलं की कुठे अन्याय झाला, मग त्याचं उत्तर काय? सध्या राष्ट्रीय ओबीसी महासंघ भुजबळांच्या भूमिकेशी सहमत नाही, त्यांच्यासोबत नाही। जोपर्यंत आमच्या कार्यकारिणीमध्ये आमचा होत नाही, आम्ही याचा पूर्ण अभ्यास करत नाही। ज्या दिवशी आम्हाला वाटेल की सरकारने ओबीसी समाजावरती अन्याय केलेला आहे, त्या दिवशी आम्ही रस्त्यावरती उतरू। आपल्याला माहीत असेल की ज्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी भूमिका घेतली होती की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, त्या दिवशी सर्वात पहिले रस्त्यावरती येणारा राष्ट्रीय ओबीसी महासंघ होता आणि आपल्या सर्व मागण्यांचा संघर्ष केला सरकारसोबत आणि आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या। आणि जे काय आश्वासन सरकारने आम्हाला दिलं होतं त्या आश्वासनावर सरकार ठाम आहेत।
माझ्या मते तरी आजपर्यंत याच्यामुळे ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झालेला नाही. त्याच्यामुळे सध्या तरी आम्ही कुठलीही आंदोलनाची भूमिका घेत नाही. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.